आणि स्टेनोग्राफी हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आम्हाला जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागत असतो आणि तो कालावधी झाल्यानंतर जवळपास 3 वर्षानंतर 3 ते 4 वर्ष जाहिरात येण्यासाठी लागतात आणि ती जाहिरात आल्यानंतर मग आमची पूर्ण प्रक्रिया पार पडत असते। परंतु आता मागील 2025 मध्ये जी जाहिरात यायला पाहिजे होती ती अद्याप आलेली नाही आणि ऐन जाहिरात येण्याच्या अगोदर सरकारने असा निर्णय घेतला, त्यामुळे आम्ही पूर्ण म्हणजे स्टेनोग्राफी हे पदच स्टेनोग्राफरसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे जर असा निर्णय घेत असतील तर आमच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे। पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी खूप कठोर परिश्रम करून हे आत्मसात करतात कौशल्य आणि वेळेवर जर जाहिरात न निघता असं सरकारने जर GR काढला असेल तर आम्ही त्या विषयाचा निषेध करतो आणि यानंतर जर आमचा हा GR प्रसिद्ध झाला तर आम्ही कुठेही धरणे आंदोलन करण्यासाठी तयार आहोत। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही कुठेही धरणे आंदोलन करण्यासाठी तयार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन देणार आहात, काय प्रमुख मागण्या आहेत, काय विषय काय? नमस्कार सर, काल कॅबिनेटमध्ये हा एक विषय मांडलेला आहे की लघुलेखक पद हे व्हॅनिश करण्याचा असा शासनाने आम्हाला इशारा दिलेला आहे की हे पद आम्ही सरळ नष्ट करणार आहोत म्हणून। तर राज्यात शॉर्ट हँड शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य इथं पणाला लागलेले आहे। तर आज मी स्वतः 2019 पासून स्टेनो या पदाची तयारी करतो सर। तर शासनामार्फत दर 3 वर्षांनी लघुलेखक पदभरती ही पार पडत असते, जसे की 2015ला आलेली आहे आणि त्याच्यानंतर 18ला आलेली आहे, त्याच्यानंतर 22ला आली आहे। आतापर्यंत आगामी जी भरती आहे ती यायला हवी होती, पण ती न येता आज डायरेक्ट कॅबिनेटमध्ये एक डिसिजन होतो आणि लघुलेखक विद्यार्थ्यांचं डायरेक्ट भवितव्य इथं पणाला लागून जाते। इथंच आमचं सगळं आयुष्य इथं नष्ट झाल्यासारखं होत आहे आणि आमचं वय आज जवळपास 30 वर्ष आहे सर। इथून पुढे जर नवीन कोणतं काही शिकायला गेलं तर आमच्याच याने होत नाहीये सर ते आता। तर एकीकडे शासन म्हणते की कौशल्य रोजगाराला तुम्ही प्राधान्य द्या, एकीकडे तर कौशल्य चाचणीचं तुम्ही पदच सरळ नष्ट करून टाकतायत। तर या संदर्भात आमची दखल घेणार कोण? मग अचानक असा शासनाने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। जर शासनाने असे 5-10 वर्षापूर्वी जर सांगितले असते की 2026ला आम्ही लघुलेखक पद हे नष्ट करीत आहोत, तर आज आम्ही कोणत्या ना कोणत्या इतर पदांसाठी सुद्धा तयारी केली असती। तर आज आमचा जो कोणताही प्लॅन बी नाहीये, सरळ आमच्यावर इथं अन्याय होतोय आणि आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की वरिष्ठांशी चर्चा करतो म्हणून। बघूया आता काय होतं काय नाही ते।